नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. क्रॉसफायर. आज क्रॉसफायरमध्ये आपण वेध घेणार आहोत एका महत्त्वाचा मुद्द्याचा. खरं तर हा मुद्दा तसा आपल्या सर्वांना ठाऊक असलेला की बड्या धेंडांना कर्जाची खिरापत दिली जाते. तसं नवं वाटणार नाही तुम्हाला, मात्र नवं आता या मुद्द्यावर चर्चा करण्याचं कारण असं आहे कारण आता शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र कर्ज वसुलीसाठी एक वरवंटा फिरवला जातोय. त्यांच्या संपूर्ण भवितव्यावर, त्यांच्या जीवनावर घटना घडलेली आहे इंदापूरमध्ये, पुणे जिल्ह्यातल्या. तिथं एका शेतकऱ्यानं युको बँकेच्या कर्जवसुलीचा तगाद्याला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी पुन्हा याच प्रश्नाचा वेध क्रॉसफायरमध्ये घेण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. एक खरं तर अशी वेळ ही दुर्दैवी वेळ असते. खूप वाईट वाटतं अशा वेळी. बातमी घडलेली असते, मात्र एखाद्याचं जीवनच संपूर्ण बिघडून गेलेलं असतं. सर्वात बड्या धेंडांना कर्जाची खिरापत, शेतकऱ्यांवर मात्र जप्तीचा वरवंटा. इंदापूरमध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या आहे. अकोल्याचा सुद्धा एक महत्त्वाचा घटनाक्रम. तिकडचे आपले प्रतिनिधी धनंजय साबळे सातत्यानं फील्डवर असतात, शेतकऱ्यांशी सामान्यांशी संवाद साधून असतात. त्यामुळेच त्यांना तिकडे कळलं की सगळीकडे सध्या एक घोष दुमदुमतोय की अरे कर्जाचं पुनर्गठन करा. मात्र घडतंय काय प्रत्यक्षात? शेतकऱ्यासाठी आपण सांगतोय चांगला पाऊस येणार आहे, तुझे चांगले दिवस येणार आहेत, मात्र प्रत्यक्षात बी बियाण्यासाठी इतर खर्चासाठी जेव्हा शेतकरी बँकांकडे खेटे घालतो तेव्हा मात्र त्याला हवा तो प्रतिसाद मिळणं तर दूरच, उलट त्याच्या नशिबी येतात ते अरे आधीच्या कर्जाचं काय, अशासारखे प्रश्नच. त्याचबरोबर आपण याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज स्टुडिओत आहेत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास उदगी आपल्यासोबत आहेत. हा तो माणूस आहे, मला अभिमानानं ओळख करून द्यायची आहे विश्वास उदगी यांची. हा तो माणूस आहे ज्यानं विजय मल्ल्या नावाचं एक मोठं धेंड, जेव्हा सारं अगदी प्रसार माध्यमं सुद्धा त्या पापात प्रसार माध्यमं सुद्धा सामील होती. सामील हा शब्द वापरतोय, सहभागी नाही, कारण वाईट घडतं त्यात सामील असतात, त्यात गुन्ह्यात ते साथीदार असतात. सर्वजण जेव्हा विजय मल्ल्या यांच्या आरत्या ओळखत होते, कौतुकानं त्यांची ती कॅलेंडर दाखवत होते, तेव्हा हा एकमेव माणूस होता या देशातला जो लक्ष वेधत होता की अरे सावध व्हा. त्याबद्दल सुद्धा त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे. सिद्धार्थ मोकळे दुसरे या चर्चेत सहभागी होण्यासाठी खास औरंगाबादेतून आपल्याकडे आलेले आहेत. आत्मभान या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. सिद्धार्थ मोकळेची खरं तर एवढी ओळख करून देण्याची आवश्यकताही नाही आहे. जे मी विश्वास उदगींच्या बाबतीत बोललो तसंच जिथं जिथं सामाजिक अन्याय होतो, जिथं जिथं विषमता दिसतं तिथं सिद्धार्थ धावून जातो आणि आवाज उठवत असतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा त्याचा चांगला अभ्यास आहे आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांना नाळलं जातं हे तो जवळून पाहतो. तो मराठवाड्यातला आहे म्हणून हे सांगत नाही, मुंबईत असताना सुद्धा सिद्धार्थ हेच करत आलेला आहे. पत्रकारितेही सिद्धार्थ होता, सामाजिक क्षेत्रातही सिद्धार्थ तेच काम करत असतो. सर्वप्रथम आपण एक नजर टाकूया नेमकं इंदापूरमध्ये घडलंय तरी काय. वसंत मोरे, पुणे जिल्ह्यातील बारामतीचे आमचे प्रतिनिधी वसंत मोरे यांनी इंदापूरमधील त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचा वेध घेतला. नेमकं का ते घडलं ते आपल्यासमोर आणलंय. बँकेच्या वसुली पथकानं या शेतकऱ्यांकडे वारंवार तगादा लावलेला आहे कर्ज वसुलीसाठी आणि यामुळं काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. माझ्यासोबत आता इंदापूर तालुक्यातलं बोरी गावचं एक झगडे कुटुंबीय आहे. या कुटुंबातल्या नामदेव झगडे या शेतकऱ्यानं गेल्या महिन्यात 26 तारखेला विष पिऊन आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे या शेतकरी कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. हे कुटुंबी आपल्यासोबत आहेत. इको बँकेचे मॅनेजर आले आणि त्यांनी 4-5 महिन्यापूर्वी कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेतल्या आणि सह्या घेतल्यावर परत आता गेल्या दीड महिन्यापूर्वी त्यांनी शीतश साबळे म्हणून आले होते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही लवकरात लवकर कर्ज भरा, नाही तर बँकेत येऊन भेटा. आणि मग नाही जर तुम्ही भेटला, नाही जर कर्ज भरलं तर तुमची केस कोर्टात जाईल आणि कोर्टात गेल्यावर तुमच्या जमिनीचा निलाव होईल आणि तुम्हाला मग काहीच करता येणार नाही म्हणले. आणि त्याच्यामुळं मग त्यांनी काय केलं, असं त्यांनी दम दिल्यामुळं मग ते सारखं असं हेच राहिले, नाराजच राहिले आणि असं एकट्यानं घरात बी सारखा असा विषय निघायचा की जर नवीन गेली तर आपल्या मुलांना काय राहणार आहे, आपण इतके दिवस केलेल्याचं काय आहे, एक तर 4-5 वर्ष दुष्काळ आहे आणि मग उत्पन्नाचं साधन बी नाही ना. त्याच्यामुळं मग ते असं हे करूनच मग त्या दिवशी रात्री गेले, म्हणले मोटर चालू करून येतो आणि ते आलेच नाहीत परत. आणि मग सकाळी जाऊन आम्ही पाहिलं, कारण नेहमी जातात संध्याकाळचं कधी बी, पण आम्हाला तसं वाटलंच नव्हतं ना की आता हे असं करतील म्हणून. पण त्याच्या मनातला ती
जी शब्द बँकेतल्या लोकांनी दिला होता तो ठाम त्यांच्या ह्याच्यात होतं. त्यामुळे त्या आम्हाला बी असं वाटतंय की हे इतके दिवस 1.5 महिने नाराज होते म्हणल्यानंतर हा बँकेमुळेच हा आमचा माणूस गेलेला आहे. 2006 साली आम्ही कर्ज घेतलं होतं, पण ते आम्ही परत भरलं. 2011 साली कर्ज उचललं. ते कर्ज सरासरी 4 लाख आणि वरती थोडंफार होतं असे आमचे वडील सांगत होते आम्हाला की 4 लाखांत वरती कर्ज आहे आपल्यावरती. पण आत्ता ते म्हणतात की 16 लाख रुपये. 2011 पासून 2011 साली 4 लाख रुपये आणि थोडं वरती होतं, 1.25 लाख रुपये आहे. आणि आत्ता जर ह्या 2016 साली 16 लाख रुपये कर्ज दाखवतात, मग ते कसं काय? कॅमेरामॅन अमोलसह वसंत मोरे, मी मराठी न्यूज, बारामती. 4 लाख रुपये की 10,000 कोटी रुपये? प्रश्न पडला असेल तुम्हाला, 2 आकडे का सांगतोय? या 2 आकड्यांमधला जास्ती आकडा कोणता आहे, 4 लाख रुपयांचा की 10,000 कोटी रुपयांचा? मला असं वाटतं की कदाचित सरकारच्या मते 4 लाख रुपयांचं कर्ज जे आहे ते एका शेतकऱ्याने घेतलेलं, आत्ता जो व्यथा मांडत होता, ते जास्त असावं, कारण त्यासाठीच तगादा लावला जातो आणि त्यासाठी एखाद्याला आपलं जीवन गमवावं लागतं. दुसरीकडे पहा, 10,000 कोटी ज्यानं घेतलंय, एक अंदाजे आकडा आहे 10,000 कोटीचा, तो ज्याच्या नावे आहे ते विजय मल्ल्यांचं. पहा किती मजेत चाललं होतं. म्हणजे 2011 मध्ये विजय मल्ल्या यांनी जेव्हा त्यांचं खरं तर तेव्हाच उघड झालं होतं, म्हणजे आपल्यासोबत विश्वास उदगी आहेत. विश्वासजी, तुम्ही 2011 मध्ये आधी एक अलर्ट घोषित केला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. विजय मल्ल्या हे युनायटेड ब्रेवरीज ही जी काही दारूची कंपनी आहे त्याचे फार मोठे मालक आहेत आणि त्यांना मद्यसम्राट हे नाव योग्य आहे. आता या मद्यसम्राटांनी जेव्हा एव्हिएशन कंपनी काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ब्रँड किंगफिशरचा वापरला. किंगफिशर ही त्यांच्या दारूचा ब्रँड आहे, तो त्यांनी विमानासाठी वापरला आणि या देशातल्या बँकर्सनी त्या ब्रँड व्हॅल्यूवरती, जो दारूचा ब्रँड आहे तो विमानाचा ब्रँड, त्याचं व्हॅल्युएशन करून त्याला प्रचंड मोठं कर्ज दिलं. आणि तो आता ग्रस्त म्हणतो की माझं ब्रँड व्हॅल्युएशन एवढं आहे, आता मी 10,000 कोटीपैकी 4,000 कोटी रुपये कर्ज देतो, असं तो लंडनमध्ये बसून म्हणतो आणि चक्क सुप्रीम कोर्टात त्याचा वकील सांगतो. तर ही जी गोष्ट आहे, ब्रँड व्हॅल्यू त्याची 4,000 कोटी का 250 कोटी आहे, हे त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जे काही स्टेट म्हणजे SBI कॅप्स आहे तिथे त्याचं व्हॅल्युएशन झालं. आणि आज CBIला पण प्रश्न पडलाय की व्हॅल्युएशन 4,000 कोटीचं आहे का 250 कोटीचं आहे, खरं नेमकं काय आणि व्हॅल्युएशन करतात कसं, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याला 10,000 कोटी मिळून 17 बँकांनी जे दिलं पैकी त्याचं एकूणच असेट्स किती घेतले, इथे या माणसाकडे आत्महत्या त्याने केली, त्याचं जामीन काय होतं, त्याचं असणार जमीन, म्हणून त्याने आत्महत्या केली, ते परत करू तो शकत तेच नाही म्हणतोय की जमीन जाईल की काय माझी. हा, जमीन इथे त्याचं मुंबईतलं ऑफिस, पणजीमध्ये तिथे मोठा एक बंगला आहे किंगफिशर विला. हा, किंगफिशर विला. ह्या 2 व्यतिरिक्त दुसरी कुठलीही कोलॅटरल सिक्युरिटी त्याची नाही आहे आणि त्याचं ब्रँड व्हॅल्युएशन अशी सिक्युरिटी समजून त्यांना एकूण सगळ्या बँकांनी मिळून, मुख्यतः स्टेट बँकेने, विश्वासजी, 2011 मध्ये तुम्ही सांगितलेलं त्यावेळी लक्ष वेधलेलं. प्रश्न असा आहे की 2011 मध्ये त्याच्या कर्जाची पुनर्रचना एकदा होऊन गेली होती, आधीच झाली होती. हो, म्हणजे तो कुठलीच कर्ज भरत नव्हता, एअरपोर्ट टॅक्स भरत नव्हता, कर्मचाऱ्यांचे पगार देत नव्हता, इन्कम टॅक्स भरत नव्हता आणि त्या ठिकाणी बँकांचे कर्ज फेड न करता त्याने एकदा कर्ज पुनर्रचना घेतली, ती गव्हर्नमेंटनेच दिली होती. आणि नंतर आता पुन्हा जेव्हा कर्ज मागा लागला तेव्हा आम्ही सांगितलं याला जर पुन्हा जर कर्ज दिलं तर आम्ही बँक कर्मचारी AIBच्या झेंड्याखाली आंदोलन करू, याला कर्ज पुनर्रचना केली तर खबरदार. आणि मग सगळ्या बँकांनी हातवर करायला सुरुवात केली आणि नंतर तो कर्ज भरेना आणि बँकांनी पुन्हा काही कर्ज दिलेलं नाहीये. त्याचा तो क्वांटम एवढा मोठा होऊन आता तो एक मोठा कर्ज बुडव्या म्हणून लोकांसमोर आलेला आहे. मात्र त्याच्या युनायटेड ब्रुवरीच्या 6 कंपन्या या सरकारने का ताब्यात घेऊ नयेत, कारण त्याची पर्सनल गॅरंटी आहे आणि त्याची कॉर्पोरेट गॅरंटी आहे. मग ही स्टेट बँक ऑफ इंडिया चेअरमननी 2011 किंवा 12 मध्ये इन्व्होक केली असती तर त्याचं कर्ज वसूल झालं असतं. IDBIचे आता जे कोणी 900 कोटी रुपये कर्ज दिलेले लोक आहेत हे सगळे बँकर्स आणि सगळे मोठे बँकर्स यांच्या हात मिळवण्याशिवाय विजय मल्ल्या एवढे कर्ज घेऊच शकत नाही, कारण त्याचं तारण कमी आहे. पण तो काय आत्महत्या करणार नाही, त्याने बँकर्सला पण पोहोचलंय आणि सरकार दरबारी पण पोहोचलंय. त्यामुळे राज्यासोबत त्याने दुसरी टर्म पण काढली आणि अशा तऱ्हेने तो देशाबाहेर घेऊन गेला. 29 फेब्रुवारीला जेव्हा बजेट होतं त्या दिवशी मी सांगितलं की तो बाहेर जातोय, त्याचा पासपोर्ट इम्पाऊंड करा, हे मी 29 तारखेला प्रेस स्टेटमेंट करून सांगितलं आणि दुसऱ्या एका वाहिनीवरती मी जाहीरपणे सांगितलं. आणि हा ग्रस्त 3 मार्चला सरकारी आशीर्वादाशिवाय जाऊ कसा शकतो असा माझा मुद्दा आहे. आणि त्या ठिकाणी आता एक्स्ट्राडिशन करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर सरकार त्याचं परत पाठवणी म्हणजे माघारी त्याला घेऊन आणा असं ते सगळं चाललंय. तो गेलाच कसा, एक राज्यसभेचा सभासद, आता त्याला काढण्याची नामुष्की आली म्हणून त्याने राजीनामा दिला.
तर हे राजकीय वरद असल्याशिवाय हे शक्य नाही. बँकरने हातमोडणी केल्याशिवाय ते कर्ज मिळालं नाही आणि हा मोठा जो कर्ज बुडवे आहे हा एकमेव नाही, याच्यापेक्षा मोठे 400 लोक आहेत. याची यादी मी 400 लोकांविषयी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. विश्वास उदगींना त्यासाठीच आज स्टुडिओत बोलवलेलं आहे की ते आज असे अनेक धक्कादायक खुलासे करतील, आपल्याला सांगतील, गौप्यस्फोट करतील, ते धक्कादायक असे, ज्यातून आपल्याला कळेल की प्रत्यक्षात चाललंय तरी काय. खूप चांगलं एक वाक्य त्यांच्या तोंडी आलं. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, स्वतःची जमीन जाईल या भीतीने. 4 लाख कर्ज फक्त त्याचं होतं आणि 10,000 कोटीचा कर्जाचा डोंगर असताना सुद्धा, खरं तर डोंगर म्हणावं का हा प्रश्न पडतो, कारण कदाचित त्याच्यासाठी ते काहीही नसेल, कारण त्याला खात्री होती बडी धेंड, त्यांना बड्या राजकारण्यांचा वरद असतं, बड्या अधिकाऱ्यांचं सुद्धा वरद असतं, त्यांच्या मिलीभगत असल्याशिवाय, संगनमत असल्याशिवाय हे सारं घडू शकत नसतं. याच मुद्द्यावरची चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. बड्या धेंडांना कर्जाची खिरापत, तर शेतकऱ्यांवर मात्र जप्तीचा वरवंटा. मल्ल्या, ज्याच्यावर 10,000 कोटीचं कर्ज त्यानं बुडवल्याचा आरोप आहे, तो ऐश करतोय, लंडनमध्ये ऐश करतोय तो. तर दुसरीकडे मात्र अवघं 4 लाख रुपये कर्ज घेणारा एक सामान्य शेतकरी इंदापूरमध्ये स्वतःचं जीवन संपवतोय. हा जो विरोधाभास आहे तो खरोखरच मन विषण्ण करणारा असा विरोधाभास आहे. एकंदरीत जर आकड्यांवर आपण नजर टाकली, एकंदरीत बँकिंग व्यवसायातील विश्वास उदगी आपल्यासोबत आहेत, तर कर्मचाऱ्यांचे नेते, राष्ट्रीय नेते आहेत ते. 6 लाख कोटीचं थकीत कर्ज, एकंदरीत मोठा आकडा आहे हा. त्यातलं 8 लाख, हा 6 लाख कोटीच्या व्यतिरिक्तचं सांगतो तुम्हाला, 8 लाख कोटीचं पुनर्रचित केलं गेलंय कर्ज. एवढंच नव्हे तर आतापर्यंत उद्योगांना 2.10 लाख कोटीची कर्जमाफी सुद्धा दिली आहे. हो, 72,000 कोटीचं फक्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं म्हणून गळा काढला जातो. अर्थतज्ञ ढसाढसा रडू लागतात. दुसरीकडे पहा तुम्ही, 2.10 लाख कोटीचं उद्योगांना कर्ज माफ केलं गेलं, त्याचा कुठे उल्लेख तरी होतो का? बांधकाम उद्योगांकडे एक मोठा धोका आहे हा सुद्धा, की बांधकाम उद्योग सध्या मंदीच्या खाईत असलेला रिअल इस्टेटकडे बँकांचे 12 लाख कोटीचं कर्ज आहे. 12 लाख कोटीचं हे थकीत कर्ज नाही सांगत आहे. मात्र सध्याची जर त्या उद्योगाची स्थिती लक्षात घेतली तर बँकांनी काळाची पावलं वेळीच लक्षात घेतली पाहिजे आणि योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. नाहीतर वेगवेगळे मल्ल्या त्यांना तयार झालेले दिसतील. एका उद्योग समूहाकडे तर 72,000 कोटीचं बाकी आहे. 6 लाख कोटीचं हे थकीत कर्ज, 8 लाख कोटीचं पुनर्रचित कर्ज पाहायला गेलं तर 14 लाख कोटीचा आकडा आपण बोलला पाहिजे. तर वावगं ठरू नये. अर्थात विश्वास उदगी अधिक सांगतील. 2.10 लाख कोटीचं उद्योगांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे. कुठेही उल्लेख तुम्हाला आढळला नसेल याचा. बांधकाम उद्योगांकडे 12 लाख कोटीचं कर्ज बाकी आहे. एकंदरीत एका उद्योगाकडे 72,000 कोटी. खरोखरच आकडे डोळे दिपवून टाकणारे आकडे आहेत. मी जातोय सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे, आत्मभानचे अध्यक्ष त्यांच्याकडे. मात्र त्याआधी सिद्धार्थ, एक आपण नजर टाकूया अकोल्यात. धनंजय साबळे, मी मराठीचे प्रतिनिधी, त्यांनी तिकडच्या शेतकऱ्यांशी संवाद साधून एक वेध घेतलेला आहे. विजय मल्ल्या दिसतात आहे आपल्याला मजा करताना. मात्र त्याआधी आपण अकोल्याला जाऊया, धनंजय साबळेंकडे. नेमकं तिकडची काय स्थिती अकोल्यातली ती पाहूया. कोरेगावची स्थिती वेगळी आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन झालेलं नाही. त्यातलेच एक आहेत माणिकराव डुबोले. माणिकराव, मला एक सांगा, तुमच्या कर्जाचं पुनर्गठन झालं का आणि किती दिवसापासून तुम्ही या बँकेत फेऱ्या मारता? 15 दिवस झाले मी त्यांना 7/12 दिलेला आहे, पण ते म्हणतात अजून आदेश आला नाही. आणि याला 13% व्याज लागणार आहे. पहिला टप्पा तुम्ही उचलसान त्याला 13% व्याज लागेल आणि नंतर तुम्हाला हे पैसे पुढे समजा आदेश आल्यानंतर बघू. आपण सोयाबीन आणि तूर पेरली होती, पण नापिकी झाली. दुष्काळामुळे पीक काही झालं नाही. त्याच्यामुळे मी थकीत झालो आर्थिक परिस्थितीनं. त्याच्यामुळे मी हे जे कर्जाचं हे आहे, तर मागच्या वर्षी जे माझं जे कर्ज होतं ते गावातच समजा हे केलं होतं. गावातल्या नागरिकांकडून हे करून फक्त फेरफार केलं होतं. त्याच्यानंतर यावर्षी माझ्याजवळ काहीच ताकद नव्हती पैसे हे कर्ज हे करायची. म्हणजे त्याच्यामुळे मी पुनर्गठन केलं. हां, 15 दिवस झाले मी 7/12 दिलेला आहे.
पण ते हेच सांगून आले की बा आदेश आलेला नाही अजून. आणि मग मी एक दिवस तिथं बसलो साहेबापुढे, म्हटलं बा काय सांगा आम्हाला हे कसं काय आहे, कर्ज कशा पद्धतीचं आहे. मग साहेब म्हणत की बा हे ह्याचं तुम्हाला 1 हप्ता काटण्यात येईल आणि याचं व्याज पडणार आहे 13%. शेतकऱ्यांना काही त्रासाचा विषय वाटते, असं वाटत नाही की बा काही मदत करू इच्छिते म्हणून. उद्या जर पाऊस आला तर तुमच्याजवळ काय सोय आहे बियाण्याची? कोणत्याच प्रकारची सोय नाही माझ्याकडे. म्हणजे काहीच म्हणजे सोय नाही लागू शकत. चांगला पाऊस येणार, नक्कीच येणार. मात्र चांगल्या पावसाचा चांगला लाभ शेतकऱ्यांना मिळवता यावा म्हणून आपण काय केलंय, खरं तर प्रत्येक आठवड्यात मी मराठी असा एक कार्यक्रम करून लक्ष वेधतंय की चांगल्या पावसाचा चांगला लाभ चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळवता यावा, यासाठी सरकारनं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मात्र सरकारवरचे नेते कदाचित बदलले असतील, मात्र सरकारी यंत्रणा तीच आहे. मगाशी ते व्हिज्युअल्समध्ये आपल्याला शेत दिसत होतं, तडे गेलेल्या जमिनीला. मात्र कुठेतरी असं वाटतं जीवनाला तडे जातात आहे शेतकऱ्यांच्या. मात्र माणुसकीलाच, संवेदनशीलतेलाच कुठेतरी दुष्काळ आहे, संवेदनशीलतेचा दुष्काळ आहे अधिकाऱ्यांच्या मनात, राजकारण्यांच्या मनात. त्यामुळे ही परिस्थिती ओढवते. सिद्धार्थ, एकंदरीत ऐकलं असेल, 7/12 द्यायला तयार आहे शेतकरी, देऊन आलेला आहे खरं तर. तरीसुद्धा त्याचं कर्जाचं पुनर्गठन होत नाही. त्याला कसं बियाणं पेरावं, कुठून पैसे आणावेत? हाच प्रकार सर आज एक अकोल्यातला शेतकरी प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या समोर तुम्ही आणलेला आहे. मात्र गावागावामध्ये असेच शेतकरी अशाच पद्धतीनं खेट्या मारतायत बँकांचे. आणि त्यांच्यासमोर प्रश्न आहे की पाऊस समोर आलेला आहे, आधीच्या नापिकीने त्यांच्यावर कर्ज झालेलं आहे, सावकारांचा कर्जाचा डोंगर मोठा आहे बँकेपेक्षा, त्याचं व्याज वाढत चाललेलं आहे. आणि अशा वेळेला जर का पीक पेरताच आलं नाही, बियाणंच मिळालं नाही, खत जर का देता आलं नाही, तर ते कर्ज फेडायचं कसं? महाराष्ट्रात जर का सरकारने आणि बँकांनी जर पीक कर्ज वेळी दिली नाही आणि त्यांना याच्यातून मार्ग काढण्याची जर का तरतूद केली नाही, तर महाराष्ट्रामध्ये दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. भर पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असताना ज्या वेळेला मशागतीची वेळ आहे, त्या मशागतीच्या वेळेला शेतकऱ्यांवरती आत्महत्येची वेळ यंत्रणा आणते. यंत्रणेनं वेळीच सावध होऊन तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटलं पाहिजे, त्यांच्या बियाणाची आणि खताची तरतूद केली पाहिजे, तर या आत्महत्या आपण रोखू शकतो. सगळीकडे आता शेततळी बांधण्याचं किंवा वेगवेगळ्या प्रकारे पाण्याच्या संदर्भानं काम केल्याचं, जलसंधारणाचं काम केल्याचं सरकार सांगतंय, त्याची जाहिरातबाजी करतंय, त्याच्यावर कोट्यवधी खर्च केला जातोय. मात्र ज्यांच्यासाठी ते केलं जातं किंवा ज्यांच्यासाठी केलं पाहिजे त्यांना मात्र पैसे देणं नाकारलं जातंय. ही अडवणूक रोखण्यासाठी मात्र कुठलेही राजकीय पक्ष पुढे येत नाहीयेत. ज्या बड्या धेंडांचा आपण उल्लेख करतोय सातत्याने, त्याच्यामध्ये अनेक राजकारणी आहेत. महाराष्ट्रातले अनेक आमदार खासदारांवरती कोट्यवधीचे कर्ज आहेत, त्या कर्जांची परतफेड त्यांच्याकडनं केली जात नाही. मात्र जेव्हा एखादा अडलेला शेतकरी हा एखाद्या आमदाराकडे, खासदाराकडे जातो किंवा पक्षाच्या नेत्याकडे जातो,